नमस्कार. क्रांती अग्रणीय समाज प्रबोधन संस्था कुंडल आयोजित क्रांती अग्रणीय व्याख्यानमाला वर्ष 28 अध्यक्ष प्रथम पुष्प मराठवाड्यातील महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी मराठवाड्यातील माननीय नारायणपुरी यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या काळातील आपले जे काम, त्याचबरोबर जे आता सध्याचा भारत कसा आहे याची ओळख करून या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना शब्दाचा वापर आपण कसा केला पाहिजे, उदाहरणाच्या माध्यमातून उत्पत्ती कोश आणि शब्द संग्रह चांगल्या प्रकारे आपल्याला सांगण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि आपल्याला जीवनामध्ये जगणं कसं असावं, एक प्रकारचं आपलं कुटुंब कसं असावं, हा एक संदेश देण्याचं काम त्यांनी आपल्याला आपल्या कवितेच्या माध्यमातून दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे शतशः आभार मानतो. या कार्यक्रमासाठी क्रांती क्रांतीचा वसा व वारसा जपणारे अध्यक्ष गुरुवर्य VI आबा पाटील या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे हे आभार मानतो. या ठिकाणी आमचे लाडके नेते पुणे पदवीधरचे आमदार अरुणांना लाड, क्रांती अग्रणीय कारखान्याचे चेअरमन शरद भाऊ लाड, उद्योजक दिलीप भाऊ, श्रीकांत नाना, कारखान्याचे MD साहेब, तसेच कुंडल व कंडल पंचक्रोशीतून कार्यक्रमास उपस्थित राहिले सर्व श्रोते, या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मंडळी, तसेच गांधी एज्युकेशन सोसायटी कुंडलचे सर्व शाखेतील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याबद्दल विचार मंचाकडून आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. क्रांती अग्रणीय व्याख्यानमाला सन 2000